सांगली जिल्ह्यातील जतमधील उमर पुळुसकर हा पत्नी सायरा बानू हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात वाद व्हायचे. गुरुवारी दोघे पती-पत्नी दानोळीत नातेवाईकांकडे आले होते. त्यानंतर त्यानं सायरा बानूला निमशिरगाव इथल्या तुकाई डोंगरावर नेलं. या ठिकाणी त्यानं सायरा बानूच्या डोक्यात दगड घातला, तसंच धारधार शस्त्रानं तिच्यावर वार करून तिचा खून केला. त्यानंतर उमर यानं आपल्या कृत्याची माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी निमशिरगाव पोलीस पाटलांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्री उशिरा पंचनामा करून पती उमर याला ताब्यात घेतले. उमरनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयसिंगपूर पोलीस पुढील तपास करतायत.